तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज भरपूर दिवसांनी ब्लॉग शूट करत घेतला असेल, कारण की भरपूर व्हिडिओ पेंडिंग होत्या, मग त्याच अपलोड करत घेतल्या आहे। म्हणून मग ब्लॉग शूट करत नाही, कारण की आपण व्हिडिओ मग पेंडिंग राहतील। आणि इथे घेतले आम्ही चहा प्यायला, आणि इथे जशांग बेबी, आणि इथे आहे आपली दीदी। काय बोला बाबू नुसतं मोबाईल मागतो आणि यांनी मध्ये ब्लॉक कट केला। आणि आता बघा शायनिंग मारतो। आणि इथे डॅडीने घेतला चहा प्यायला। आणि आज डॅडी चाललेत, कुठे चालल्यात हो तुम्ही? बकरा घ्यायला। तर तिथे प्लीज थोडीफार व्हिडिओ काढा, जेणेकरून आपण आपल्या गाईला दाखवू आपण कुठला बकरा घेताय ना, कशासाठी बकरा घ्यायचा आहे। बकरा डायव्हर करणे, आमच्या बाबूची टकली करायची आहे आता। बाबूला आम्ही मशाला बी बकरा नेलता ना, बाबाने आमच्या नेलता। म्हणजे गेल्या वर्षी यावेळी गेलते तेव्हा बाबा बोललेला, म्हणून बकरा नेलता। आता आम्ही बाबूचे केस करायला जाणार जुगदानला, त्यासाठी डॅडी चालल्यात त्याचे बकरा घ्यायला। टाइम झाले त्यांना, म्हणून चहा पण अधुरा सोडला त्यावेळी आणि चालले अधुरा। सो आता त्यावेळी तिथे गेल्या जर काय व्हिडिओ शूट करून आणली तर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला। तर त्याला आता नाश्ता करून घेते ना, भेटते। हे बघा डॅडीच्या मागे लागले, परणार त्याला डॅडीच लागतं त्याचे। आता कसं असतं, जसं चालला तू टाटा केस चावतात ते 2-3 दिवसात चम्मच होणार, भरपूर होणार आहे। फूक मारणार डॅडी, कसे फूक मारणार? नाही आम्ही नाही काढू, आम्ही काढू। आम्हाला युट्यूब वर टाकायला लागेल ना। चालेल, चला गाईस त्याला झोपून घेते ना, मग भेटते तुम्हाला। हे गाईस बाबू छनी, बाबूची आपले आंघोळ झालेले आहे। आणि मी त्याचा डाळ पोपू आणि भात वगैरे झालेला आहे त्याचा। आणि बालाला चपात्या सुद्धा भुजून भुजल्यात, म्हणजे विनय येईल घ्यायला। आणि ते त्याला झोप आले म्हणून दूध बिस्किट भरवत घेतले। आता दीदीचे पण केस विंचरायचे बाकी आहेत ना, मग चिकन आणणार तिला पाठवते। आणि यावेळी गेले तिकडे बकरा आणणार, तर त्यांना यायला टाइम होईल। म्हणजे त्यावेळी बोललेलं कोंबडा आणेन, आता चिकन बघू कलेजी टेटा भेटला तर तो सुखा करेल। पहिले बाबूला हे खाऊन घेते। छनी ऐकर गाईतला बाबू हे दीदीचं आपले चालले, तिला गरम होत तर ती कपडे काढून ठेवते। गाय ना आता ही छोटी आहे का, एसी बंद आहे म्हणून गरम होते। तर जणीला आपली जुजू आज डॅडी बोललेले त्यांना मी मॉलला नाही ना, आज पण कॅन्सल झालं कारण की डॅडी गेले बकरा आणायला। नाही तर बाबू मला हे गोल गोल फिरवते बघा। दीदीला फिरवा, तो अजून या झाले मोठा झाले। अशी दोघांची मस्ती चाललेली असते। दीदी छोटी झाली, छोटी बच्ची आहे क्या। चालेल चला गाईज, मग भेटतो आम्ही तुम्हाला। डॅडी आमचे बकरा आणणार आहे। किती जाईल जरा बोला। सो गाईज फायनली बकरा आलेला आहे। तुम्ही काय व्हिडिओ काढून आणले का तिकडून? नाही घरली, का नाही काढले? अरे झटपट काम झालं ना, झटपट झाला का? मग याचं नाव काय ठेवलं? आत नाही रे मला या कपड्यांची खुर्ची। याला इथं टांगायचं होतं, तिथे टांगा ना गॅलरीन आपले।
अप्रैल के बाद कौन सा महीना आता है? बोलो। अप्रैल के बाद कौन सा महीना आता है? नहीं बोलो, गूंगा है। तो लेट बोलते। ए चल बाहर, चल चल। गाइस बघू शकता झोपाचं टाइम 4 वाजता तरी बाबू झोपत नाही आणि मी पण जागीच आहे. दीदी गेले आपली बाहेर खेळायला आणि त्याच्या बघू शकता कशा खेळू द्या. आपण भेटतो नंतर डॅडी. हे गाईज आता आमची मम्मी मावत आहे नाश्ता बनवायला घेतला आहे गाईज मी. आणि तुम्ही बघू शकता बटाट्याचं काहीतरी स्नॅक्स आहे. कोरियन स्टाईलचे देसी कुरकुरे बोलू शकता आपण. फ्रेंच फ्राई, आलू के फ्रेंच फ्राई. आणि त्याच्यात मी टाकले आहे आमचूर पावडर, मीठ, मसाला, ब्लॅक पेपर, 2 चम्मच कॉर्नफ्लावर आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. बटाटा घेतला आहे पाऊल करून. मम्मी तू काय बोलली नंतर? चायनाची ह्याच्यात चायना स्टाईल मध्ये बी बोलू शकतो आपण. ब्लॅक तुम्ही सांगा काय. आता मी ना आता यो सेकंड टाइम माझं खायचं बघा. मी मिक्स करते अर्ध उरलं. मी टेस्ट करून बघ जरा. त्याला थोडा तर मॅरिनेट करते मी. एके साईडला ठेवले. बाबूला टेस्ट चहा झालेला आहे. बघू शकते इथं बांगर झाले तर सगळी जण बघतात बघा. तिथं मी इथं बांगर झाले इथं मी पण बघते. सो हे गाईज आता मम्मी काय करते बघूया. मी 4 मिनिटं झाले मी बाबूच्याच जवळ मोबाईल बघत बघते. इथं TV बघा असते. चला या बघू मम्मी काय करते. मम्मी बोल काय करते? नाश्ता. पहिले ते कुरकुरे बनवत घेतलेले तर ते शेप बनवायला टाइम लागत होता. त्यासाठी आपले मस्त चौकोन भाग केल्यात. डॅडी बघू शकतं खायला. मला पण खायचं. पेरी पेरी मसाला टाकून टेरी टेरी करू आपण. राव साहेब चहा खूप बखूत घेत असताना नाही का दीदी? थोडा साईडला वगैरे. पोऱ्या कुठे ठेवली माझं? आतमध्ये परत नाही. टीव्ही बघतो. बघू शकते इथं आणलेला आहे. नाही तर बाबूने काय खाल्लं बघा. तर हे गाईज इथे आम्ही स्नॅक घेतलेला आहे खायला. थोडासा ऑइली राहतो पण काय नाही होत. तो खूप छान लागतो आणि एकदम क्रिस्पी पण आहे. म्हणजे कसा वाटला? भारी. आता माझं सेकंड टाइम आहे खायचा. तेव्हा आम्ही असे बनवलेले लांबला. सो आता आम्ही स्क्वेअर मध्ये बनवलं. पण मम्मीने. तर चला पहिले नाश्ता करून घेते आणि मी भेटते तुम्हाला. भूक लागले. सॉस आता आम्ही आलोय शर्माची बाजारात. मला माहितीच असेल टमाटी घेत असते तिथे पण आहे. आम्ही इथून गावठी
काही बघू शकता बरेच दिवसातून आलो आम्ही बाजारात. नाही तर सगळी जण बघा बाजारात. अरे गाईस तुम्ही बघू शकते तर मम्मी बाबूला पेस्ट पाजत आहे. मम्मी काय बोलत आहे मम्मी? तर गाईज आता मी बाबूला पेज पातच घेतले. आमचं जेवण करून वगैरे झालेलं आहे. तर त्याला आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. गुड नाईट.